मिनिमाइज केलेला सॉफ्टवेअर ओपन करा. ता नाही बाजूक पहिला असं बघा त्याच्या बाजूचा. ओके परचेस मध्ये या, डेट टाका, बिल ऍड करा आता आधी. नाव त्याचं ऍड करून नाही काय नाव नंतर नाव चेंज करून देण्यासाठी आता नाही करू शकतो, चेंज करू शकतो. मग काय करा, कॅश मध्ये घेऊन ठेवा. कॅश घ्या लेजर, सी प्रेस करा की त्याला कॅश, ओनली कॅश, ओनली कॅश असताना बघा. CASH टाईप करा का नाही. एकदा F7 बटन दाबा, F7. ओके एक मिनिट, F7 आणि कॅश, कॅश लेजर नाही हा. ठीक आहे, इथं कॅश मार्क पेंडिंग वाला का घ्या चला. ओके एंटर मारा द्या, एस्केप करा ही विंडो, एस्केप मारा ना एकदा. ह्याचं बिल नंबर काही टाका, 1 किंवा 2 टाकून ठेवा टेम्पररी. एंटर मारा द्या. नंतर पूर्ण एडिट करू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. होय ओके एंटर मारा, एंटर मारा द्या. एंटर मारा दोनदा की प्रोडक्ट लिस्ट येतली. ओके ह्याचं प्रोडक्ट घ्या. कसला भरतात त्या काळे वाटाणे. ओके सर्च करा काळे वाटाणे म्हणून बघा, काळा वाटाणा येत त्याला. आता ते हा थैसर हैसर ना काळा वाटाणा केजी वालो बल्क वालो प्रोडक्ट ना तो घ्यायचो. खाली आहे बघा 4थ्या नंबरला काळा वाटाणा. ओ काळा वाटाणा 1 kg चा पॅकिंग घ्यायचं नाही आपल्या, बल्क वाला घ्यायचं, केजी वालो. किती इला तर आधी पहिला भरून घ्या. हे टाका आता 1 kg च किती रुपये MRP वगैरे काय असेल ते टाका तुमचं. तुम्ही किती रुपयात पडला आपल्या MRP आमका देऊकच नाही. MRP तास सांग, हा किती पडला तास सांगा कारण, आणि किती रुपये विकताला तास सांगा. MRP आपण 1 रुपये आपण चढ टाकूची असता, 1-2 रुपये. MRP आमचा 110 पडला पर केजी चो रेट ना 110. आणि विकताला किती विकतो तर अजून त्यांनी फिक्स करू नये. मग बारकोड कशी काढताला तेच फक्त मला सांगा खय काय टाकू बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, म्हणजे मी कसा ABC पकडते. ए म्हणजे आमची MRP. ओके ओके ठीक आहे. तर प्रोडक्ट भरा, मग एंटर मारा. एंटर मारा द्या. एंटर क्वांटिटी टाका किती. ओके एंटर मारा. परचेस रेट टाका. परचेस रेट 110. ओके एंटर मारा द्या. आणि ही एंट्री सेव्ह करा बस. ही एंट्री तुमची सेव्ह झाली. सध्या मी हा सेल रेट आहे ना, आम्ही जो रेट ठरवतो आता तो टाकायचा ना. होय बरोबर. आता पहिला बिल येणार ना का हा असा भरून घ्यायचा बस. सेव्ह करा बिल. हो बिल सेव्ह करून घ्या. एंड बटन वर एंटर मारले, सेव्ह करा. सेव्ह केल्यात का आपलं बल्क स्टॉक ऍड झालं आपल्या स्टॉक मध्ये. एस्केप करून बाहेर या. असा तसं इल्लेलं पहिलं स्टॉक भरून घ्यायचो. कम्प्लीट बाहेर या. आता स्टॉक बघण्यासाठी स्टॉक मध्ये, स्टॉक रिपोर्ट मध्ये स्टॉक फिल्टर स्टॉकला क्लिक करा. ओके एक्सेप्ट करा. भाई तुमका फक्त काळा एस्केप नाही हो, एक्सेप्ट करा. एक्सेप्ट एंटर खाली बटन आता काय हा याचा काळा वाटाणा सर्च करा बघा. भाई भरलेले सगळे प्रोडक्ट हे दिसतील तुमका. ओके काळा वाटाणा 30 kg आपल्याकडे इल्याप्रमाणे परचेस प्रमाणे ऍड झाला. ओके इथपर्यंत समजला तुमका. इल्याला बिल असा तसा भरायचं स्टॉकला. आता पुढची स्टेप येतात कन्व्हर्जन, म्हणजे कितीची पॅकिंग किती रुपयाचे बनवलंय. ओके आता सपोज 1 किलोचे 5 बनवले नाही, अर्धा किलोचे 10 बनवले, किंवा 1 किलोचे 10 आणि अर्धा किलोचे 10 असे बनवले नाही सपोज त्यांनी. मग त्याची एंट्री करून घ्यायचा. एस्केप करून बाहेर या. ट्रान्झॅक्शन मध्ये या. ट्रान्झॅक्शनला यायचं. ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये कन्व्हर्जन नावाचा ऑप्शन आहे खाली. कन्व्हर्जन हा, आणि तिथे पहिलं ऑप्शन घ्यायचं 1 to many. ओके एंटर मारायचा इथे. ओके ह्याचं प्रोडक्शन घ्यायचं, एंटर मारायचा. म्हणजे आपण त्याचं प्रोडक्शन करतो 1 to many, म्हणजे एका ज्यासून मल्टिपल प्रोडक्शन. एंटर.
एंटर मारत आहे. आता हैसर बल्क वाला प्रोडक्ट घ्यायचं म्हणजे काळा वाटाणा केजी वालो जो 30 ह्याचं असं ना तो वालो, कारण ह्याच्यातलं स्टॉक लेस होवयो आणि ते पॅकिंग मध्ये ऍड होवयो. ओके ओके, हे एंटर मारायचो. पहिलं प्रोडक्ट तो घ्यायचो 30 kg वालो, एंटर मारायचो. ओके, एंटर मारत आहे पुढे. एंटर दोनदा एंटर मारा. मारा अजून एकदा लिस्ट येतली. हा, आता हे काळा वाटाणा पॅकिंग घ्या. खायचं पहिलं 1 kg भरूचा. हा 1 kg एंटर मारा. आता हे तुमका एमआरपी ठरवून किती टाकूची वरती टाकू होई. ओके, एंटर मारा. नंतर थांबा गडबड करू नका, खूप पुढे गेलात. त्याचे 4 गोष्टी तुम्हाला सांगूची आहेत. 1 मिनिट हा, कारण त्याच्यात वाटाणा कडधान्य काही घेतलं एमआरपी टाकलात काय मॅन्युफॅक्चरिंग विचारता बघा. मॅन्युफॅक्चरिंग डेट म्हणजे पॅकिंग डेट, ती आजची डेट टाकू आहे किंवा ज्यावेळी तुम्ही पॅकिंग करतालात ती, कारण त्या स्टिकरवर तर प्रिंट होऊन येऊया. सपोज आजची डेट टाकायचं 7/7 टाका, कारण ग्रोसरी कंपल्सरी तुमका लागते ना पॅकिंग डेट. ओके, एक्सपायरी काही गरज नाही. एंटर मारा. आता 1 kg किती बनवला, सपोज 10 बनवला तुम्ही तर 10 टाकायचे. ओके, 10 टाका. एंटर. हे परचेस रेट टाकूचं असलं तुम्ही टाकू शकता कॉस्टिंग वर, अदरवाइज एंटर मारा द्या. हे सेल रेट टाकूचा तुमका. सपोज आपण हा बोला. सेल रेट म्हणजे आता फायनल रेट फायनल किती रुपयात विकतालात तो. ओके ओके, आता सपोज एमआरपी आपण 130 दाखवली आणि 120 आपण विकतलो, मग त्याच्यावर प्रिंट पण तसा होऊन येत. त्याला एमआरपी रुपये 130 आणि 20 रुपये 120 रुपये आपली विक्री किंमत डिस्काउंट रेट. ओके, पेज डाऊन भरून सेव्ह करा. ओके, एंटर मारायचं परत. एंटर. आणि अर्धा किलो वाला प्रोडक्ट घ्या. सपोज अर्धा किलो तुमचं, अर्धा किलोचं किंवा पाव किलो, अर्धा किलोचं घ्या. आता अजून कितीचे बनवले नाहीत का त्यांनी, हे आपण अशी ट्रायल बघतो ना तुमका. अर्धा किलोची आता त्यांनी 20 बनवली. ओके, एमआरपी पण तशी टाकायची डिवाइड करून. अर्धा किलोचे अर्धा 10 किलोचे, सपोज 130 रुपये एमआरपी आहे तर 65 रुपये आपली याची जातील अर्धा किलोच्या बॅगची. तुमचं जे रेट आहे त्याप्रमाणे आपण टाकू हो. एंटर मारा. हाय क्वांटिटी किती येईल ते टाकायचे 20 किलो. बरोबर, एंटर मारा द्या. आणि सेल रेट पण अर्धा किलोचं टाकू हो. ओके, हे सर सेल रेट टाकतं काहीतरी टाकून ठेवा, एक 60 रुपये टाका टेम्पररी. ओके, पेज डाऊन करून कंटिन्यू करा. परत अजून एक पॅकिंग बनवलं असत पाव किलो, तर पाव किलोचं घ्यायचं खाली परत 250 ग्रॅम. बरोबर, यस. त्याची अर्धा किलो पाव किलो प्रमाणे त्याची एमआरपी येतली. एंटर मारा. पॅकिंग डेट येतली. त्याच्यानंतर तुमची क्वांटिटी किती बॅग बनवल्या आपण, हे क्वांटिटी म्हणजे किती बॅग बनवल्या ते. ओके, एंटर मारा द्या. आणि पाव किलोचा रेट टाकायचो, किती रुपयाने विकताला तो टाका, 31 रुपये टाकून ठेवा. ओके ओके, अशी आपण ऍड केलं बघा. पहिला काय केला, मेन प्रोडक्ट घेतलो केजी वालो, त्याचा स्टॉक कंझ्युम होतलो, लेस होतलो. आणि ह्या बॅग मध्ये एवढे ह्याचे 1 kg चे 10 किलो ऍड होतले, 500 ग्रॅमचे 20 बॅग ऍड होतले आणि 250 चे 40 बॅग ऍड होतले. ओके, आता मका सांगा बघा, 1 kg चे 10 म्हणजे 10 किलो झालो. 10 किलो. ओके, नंतर 500 किलोचं पण 20 बॅग 10 किलो आणि खालचं पण 10 किलो झालो. आणि हे 10 किलो. ओके, आता हे सर ह्या हा टोटल वेट हे काउंट करायचा आणि टॅब बटन दाबा सांगते. टॅब. हा, हे सर बघा, हे 70 येतं. हे 70 तुमच्या ह्याच्याप्रमाणे घेतात स्टॉक प्रमाणे. हे पण आपण टाकू आहे किती सांगा, 30 टाकू आहे, केजी टाकू आहे टोटल 30. कारण ह्या 30 स्टॉक आपल्याकडे 30 हजार आणि केजी पण 30, म्हणजे वेट लेस हवं आहे, क्वांटिटी आहे. बस एंटर मारून सेव्ह करा. सेव्ह. ओके, एंटर मारा किंवा एस्केप करून बाहेर या. आता ही बघा, ही विंडो येईल बघा. ह्या विंडोवर तुमका बारकोडला यायचा. एंटर. हा, एंटर मारायचो. सर का तुमका 2 फॉर्मॅट सेट केलेला बघा, जनरल आणि एक ग्रोसरीचं असतं बघा. ओके, जनरल म्हणजे रेग्युलर अदर प्रोडक्ट साठी, ग्रोसरीचं 2 नंबरचा. ग्रोसरी घ्यायचं म्हणजे कडधान्य, साखर वगैरे काही असतात तरी. ओके, एंटर मारत या. डेट वगैरे बाकी काय नाही, ऍज इट इजच ठेवायचं. एंटर मारत या. ओके, का हे सर बघा, जे 1 kg चे क्वांटिटी प्रमाणे ऑटोमॅटिक घेतलो. आता सपोज आपल्याला सगळे काढूचे नाहीत, थोडेच होत, एक ट्रायल बघूचं. एंटर मारा. हे प्रिंट क्वांटिटी असते, तर तुम्ही कमी जास्त करू शकता. एंटर मारा. हे टाका, 2 टाकून ठेवा तिघांचे.
2. पण इकडे आता काय प्रिंट काढायची नाही ना. मी तुमका एक प्रिंट फक्त जस्ट दाखवते ना, एक काढून बघा. ओके ओके. एंटर मारा, एंटर मारा. हा. काय 2-4 स्टिकरच फुकट जातात. एंटर. ह्याचे पण 2-2 टाकू. हो, दोघांचे टाकून ठेवा. एंटर मारायचं, एंटर आणि परत एंटर आणि परत एंटर 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 असे आपल्या होय तेवढे टाकायचे. क्वांटिटी प्रमाणे बाय डिफॉल्ट सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक घेतला. ओके. आणि हे दिले बघा F10 फॉर डायरेक्ट प्रिंट. F10 बटन दाबा एकदा कीबोर्डवरनं. ओके. ही प्रिंट तुमची डायरेक्ट तिकडे बाहेर पडते. काय जाऊन बघा, चेक करा एकदा गेली काय. हा, प्रत्येकाचे दोन दोन स्टिकर बाहेर पडले ना. होय होय. ओके. आता या पीसी वर या पुन्हा. ओके. याचा व्हिडिओ पण रेकॉर्ड केलाय, तुमका लगेच शेअर पण करतो व्हॉट्सअपला तुमका, आणि परत बघू शकता तुम्ही. ओके. आता मारले इलात पीसी वर इलात. ओके. आता सपोज तुमका मारलेली एंट्री सपोज प्रोडक्शनची वगैरे बघू एडिट करूची आहे, जशी परचेस बिल आपल्या काही दिसतं, परचेसच्या मॉडिफाय मध्ये दिसतं, बरोबर ना. हा, मारलेली सोबत परचेसची बिल आता हे तुम्ही सगळी बघू शकता. कॅश नाव ना बघा, हा आपण मगाशी आता भरला ह्याचा बिल. एडिट मॉडिफाय करून तुम्ही नाव डेट सगळं चेंज करू शकता. तसंच कन्व्हर्जनची एंट्री असा ना, ती बघा तुमका हे दिसतील कन्व्हर्जन, त्याच्यात 1 to many मॉडिफाय मध्ये हे ऑल करायचं का सगळे मारलेले सगळ्याची एंट्री दिसतले. प्रत्येकाची सेपरेट एंट्री बसते. जशी आता काळ्या वाटाण्याची एक मारलो ना, तर हिरव्या वाटाण्याची एकच एंट्री बसते. साखरेची वगैरे एकत्रच मिक्स नाही करायचा. म्हणजे वर काळा वाटाणे घेतलं तर त्याची एकच काळ्या वाटाण्याची पुरी एंट्री येते, त्याचे सब प्रोडक्ट हे टाकायचे. ओके. आता तुम्ही जर स्टॉक येऊन बघितलात, तुमच्या स्टॉक फिल्टर स्टॉकला एंटर एंटर ऍक्सेप्ट केलात, तर काळा वाटाणा आता स्टॉक बघा तुमचं 1 kg 10 बॅग ऍड झाले बघा. याचे 40 झाले, याचे 20 झाले. ओके. तळाचा लेस होतलो आणि इकडे तुमचा स्टॉक ऍड जातलो. ओके. सिंपल एवढीच प्रोसेस करूची असा. ओके. हे जे असतं ते तिकडे लावते, हे आता इकडे टाकूची गरज नाही परत. फायनल आपले जे बारकोड तयार झाले ते काय काय म्हणालात. आता हे समजा बारकोडच ना, हे बारकोड स्कॅन केले की आपल्या सेलच्या बिलला दिसते. येस येस. आता सपोज तुम्ही ना हो रिट स्कॅन करा बघा. आता त्याचं काळ्या वाटाण्याचं खायचं स्कॅन करा बघा. तोच 1 kg खायचं एक करा. एंटर मारून नाही, डायरेक्ट स्कॅन करा चालता. ओके. तर बघा 1 kg पडलं बघा. ऐसा तुमचा बघा MRP 130 पडली आणि सेल रेट आपलं 120 पडलं ऑटोमॅटिक. ओके ओके ओके. असं तुमचं सेलिंगला तेच चालतंय. फक्त तुमका त्याच्यासाठी आपलं रेट कन्फर्म होय ना, तर प्रिंटिंग फुकट जातलं आपला. ओके. कारण ते रेट आपण फीड करतो तेच रेट प्रिंट होऊन येतले ना आपले. त्यामुळे सरांकडनं की मॅडमकडनं रेट मात्र प्रॉपर करून घ्या. आणि MRP असं ना, ती 2-4 रुपये 5 रुपये आपण चढ टाकायचे सेल रेटच्या पेक्षा, बस ती का प्रिंटिंग पर्पज साठी जास्त. ओके ओके ओके. चला, हो व्हिडिओ तुमका लगेच सेंड करताय मी, परत बघू शकता तुम्ही. आणि हा फक्त डिलीट करून टाका. कायचा हा डिलीट करू तिकडेच जा ना, मॉडिफायला जा, ट्रान्झॅक्शन कन्व्हर्जन 1 to many मॉडिफाय करा, एंटर मारा. ओके. एंटर एंटर मारा. डिलीट केलात का परत स्टॉक तुमचं रिटर्न जातलो, हे 0-0 जातले. डिलीट करू का आतमध्ये जा. इथून पण डिलीट बटन दाबून डिलीट करू शकता, की आतून पण करा. आतून जाऊन डिलीट बटन 4 नंबरचा येस म्हणा. ओके. एस्केप करून बाहेर जरा. आता फक्त तुमचा स्टॉक दिसतलो बघा, फक्त 30 kg तुमका स्टॉक दिसतलो, बाकीचे 0-0 झाले. ओके. आता परचेसचा असा तर आपण डिलीट करून ठेवू. तो तुमच्यावर असा, किंवा परत व्हायला तर तुम्ही ऍड पण करू शकतात, किंवा कसं आहे करा तुमका कसं वाटत त्याप्रमाणे. डिलीट करून प्रॉपर भरला तरी चालत. त्याच्या नावानं कोणाकडनं येईल त्याचं F2 मारून सरळ नावच ऍड करायचा. हो, नावच ऍड करते, नाव पण घेताय. हो. आणि सगळं हो, मग शोधू को बरं ना, टेन्शन नाही. हो हो. ओके. चला चला, ठीक आहे सर. ओके. हो. हॅलो. हा बोला. तर होम मार्केटिंग रेड मध्ये कशाक दिसता बिलता, या बघू त्याच्यामध्ये परचेस मध्ये मॉडिफाय. एंटर मारा त्याच्यावर. मॉडिफायला या, त्याचं जीएसटी नंबर वगैरे टाकलात, F3 मारा. F3 मारा, जीएसटी नंबर टाकलात. ओके. एंटर एंटर मारा त्या पुढे.
ओके बस हे मारा काय पेज डाऊन मारा किंवा एंटर मारा. ओके या बघू खाली हळूहळू. हे हो आयटम नाही हो आयटम. अच्छा 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 तेच हो. त्याच्यामुळे तो फ्री वाला होता ना आपल्या फ्री वाला ना तो. मग तो हई टाकू काय नाही थंय टाकत थंय डायरेक्ट विदाउट क्वांटिटी पुढे जाऊचाच नाही तुमचा तेव्हा हेड टाकू होतो त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम काय नाही समजलात. त्याचं त्या फ्रीचं फ्री असतं तर काय विषय नाही. मला वाटलं अजून काहीतरी मिस्टेक आहे टॅक्स वगैरे. नाही. ओके ओके मग बाकी बरोबर आहे काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हा